नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आपली इंस्टाग्राम फॅमिलीवरती 26,000 टोटल कंप्लीट झालेली आहे। आणि बघा, भरपूर सारे कमेंट करता तुम्ही, तुमचे जे काही प्रश्न आहेत विचारता, कॉलवरती बोलता, चांगलं वाटतं। असंच कॉल करत राहा, तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह केले जातील। आणि बिगिनरने मार्केटमध्ये येण्याअगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट रिस्की आहे, थोडंसं विचार करून या येतानाच। फंड असेल, फंड बॅकअप असेल तरच मार्केटमध्ये या, कारण मार्केटमध्ये सुरुवातीला लॉस होतो, काही लोकांसोबत स्कॅम होतात, बऱ्याच गोष्टी सगळ्यांसोबत होतच असते त्या। काय मग काय एक दोघं जण ह्यातली या मला वाटतं 26,000 मधले फक्त एक दोघं चौघं आहेत मोजकी कमेंट मारणारे, काहीतरी फालतू कमेंट मारते ती। मला काय वाटत नाही बरं खरं तर कमेंटचं। कमेंट काय असतं माहितीये का, तर काल एक ट्रेड घेतलेला होता। आता बाबा तुम्ही MT5 ट्रेड प्लेस केला नसेल तर ट्रेड प्लेस करून बघा बाबा, तिथं टायमिंग चुकीचं दाखवतं। जसं बघा, कालचा ट्रेड प्लेस केलेला मी किती वाजता प्लेस केला बघा, कालचा ट्रेड 21:40 म्हणजे 9:40 ट्रेड प्लेस केलेला इथं, म्हणजे 9:40 आसपास। मग तो ट्रेड MT5 ला त्याचं टायमिंग वेगळंच दाखवत असते। काय तुमच्यात नसेल दाखवत तर बघा, माझ्यात तर ते वेगळं दाखवतं। आणि जर कोणाला येत असेल ना ते टायमिंग इंडियन टायमिंग नुसार बरोबर करायला, मलाच मेसेज करा, मी बी बरोबर करून घेतो। MT5 ला टायमिंग चुकीचं दाखवतंय ते। आता नाहीतर ते कसं आपल्या इंडियन मार्केटमध्ये नसते काय, ते बाबा करेक्ट टायमिंग मध्ये एंट्री पाहिजे, ते चेक करतील लगेच। तसं नाही, इथं MT5 ला ट्रेडचं टायमिंग चुकीचं दाखवतं। तुमच्यात बरोबर दाखवत असेल तर मला पण सांगा, मी पण करून घेतो बरोबर। ठीक आहे, तर येऊया पटाक्षाने अनालिसिस वरती। बघा, 2-3 दिवसात जे ट्रेड झालेत ना त्याला सांगतो, काल पण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। आणि बघा, कुठला हे 2 दिवस एक्सप्लेन करू बघा आपण, एकदम सोपे दिवस आहेत। इथं बघा मार्केटमध्ये बघा, हा रेजिस्टन्स लेवल आहे बरोबर, ही रेजिस्टन्स लेवल आहे। इथून मार्केटमध्ये सेलिंग झालेली आहे बरं का। इथून सेलिंग झाली ना, सगळ्यांना दिसतंय मार्केटनं फॉल केलेला आहे। मग आता पण फॉल होईल असा एक अंदाज असतो लोकांचा सगळ्यांचा, म्हणजे रिटेलर लोकांना सांगतो। आता काही लोकांची स्ट्रॅटेजी चांगली असेल बाबा, त्यांना अपसाईडचा मूव सापडतो, मग ती लोक म्हणते नाही की तास झाले तर झाले। भावानं तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाची शिकवण्याची स्टाईल, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी, प्रत्येकाचं जे अनालिसिस आहे ते वेगळं असतं। पण एक कॉमन लोकांचं जे अनालिसिस आहे ना, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ती लोक काय अनालिसिस करतात। आणि काय लोक काय मला कमेंट करून म्हणते की बाबा आम्ही तो प्रॉफिटच केला आणि बायलाच केला। अरे भावानं, प्रॉफिट केलाय, खूप चांगली गोष्ट आहे, वाईट काय आहे त्याच्यामध्ये? मी सांगतोय ते चुकीचं नाहीये। मी सांगतोय काय की एक नॉर्मली रिटेलर लोक जे आहेत, जे एकदम रॅन्डमली ट्रेड करायला चालू करते, त्यांची सायकोलॉजी सांगतोय आणि त्याच्यावरतीच मार्केट चालतं। बघा, इथं सेलिंग आहे, तर इथून सेलिंग झाली, सगळ्यांना वाटतं मार्केट फॉल जाणार आहे। परत बघा, मार्केट वरच्या साईडला गेलं आणि असं रिटेस्ट दाखवायला लागलं। म्हणजे आपल्या सगळ्यांना काय शिकवलं असते बघा, इथं असं करून ज्यावेळेस मार्केट असं स्ट्रक्चर दिसेल, लोवरला जो फॉर्मेशन याला म्हणतात, ते जर झालं तर लोक सेल डायरेक्शनला एंट्री जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतात। पण इथं बघा, हा रेजिस्टन्स होता, मग इथं रिटेस्टला गेलं मार्केट आणि एवढी मोठी रेड कॅन्डल आलेली इथं बघा, दिसत असेल तुम्हाला। ती रेड कॅन्डल आली, लोक लगेच सेल 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 करायला चालू करतात आणि त्यांनी सेल चालू केलं की लगेच ऑपरेटर मार्केटमध्ये एवढी मोठी ग्रीन कॅन्डल घेऊन येतो। ही डीप अनालिसिस करण्याची गोष्ट आम्ही तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो, तरी पण एक ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतोय। परत बघा, एक रेड कॅन्डलला पुल बॅक घेतला, इथं बाय डायरेक्शन एंट्री घेतली होती ह्या दिवशी आणि हा प्रॉफिट कॅप्चर केला। मी म्हणणार ना हितपर टॉकापर्यंत, अजिबात नाही, हितपर पळून गेलो होतं मार्केटमधून। मार्केटमध्ये तुम्ही पण असंच करत चला की जेवढं आपल्याला मिळेल, जेवढा आपला आवाज येतात ते बुक करून घ्यायचं आहे, की नाही की घे म्हणून उगाच टार्गेट लांबडं वाढायचं, अशा गोष्टी करू नका अजिबात। त्यानंतर कुठं सुद्धा ट्रेड घेतलेला नाही, अजिबात ही ट्रेड घेतलेला नव्हता। नंतर बघा, इथं एक सेल डायरेक्शनला पोझिशन घेतलेली होती मी, आणि ही ट्रेड होता बघा रात्री 1 वाजताचा। आणि ती शानं मला काय म्हणत होतं की टायमिंग तू 7 वाजता धावतोय, ह्याहून धावतोय, त्याहून धावतोय। MT5 ला टायमिंग चुकीचं दाखवतं, सरळ सरळ सांगतो। हे बघा, इथं हेड शोल्डर राईट, वाटलं टेलिग्रामचं स्क्रीनशॉट बघत जावा तुम्हाला, एवढंच काय कोणाला प्रॉब्लेम असलं तर। आणि काय प्रॉफिट काय लाख 2 लाखांना दाखवत नाही मी तुम्हाला, जे प्रॉफिट आहे रियालिटी जी आहे त्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाबांनो। 2,000 रुपये, 3,000 रुपये, 1,000 रुपयाचा लॉस, अशा गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। मार्केट रिस्की आहे, येताना थोडासा विचार करून या। हेड शोल्डर झाला, सगळ्या दुनियाला माहिती आहे। हा, आता एक शान कमेंट मारतं की हेड शोल्डर नाही, तर हा इन्व्हर्टेड हेड शोल्डर आहे। बरं बाबांनो, बुकिंग नॉलेज तुमचं ठीक आहे। मग इन्व्हर्टेड हेड शोल्डर झालेला इथं, मग ह्याच्यानंतर बाहेर ऍक्टिव्ह होते, सगळ्यांना माहिती, बाईंग 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 बघा। आणि काही जण म्हणतात की मार्केट सस्टेन झालं नाही, सस्टेन झालेलं आहे मार्केट। बघा, इथं एक रेड कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल आहे, परत रेड कॅन्डल आहे, म्हणजे जवळजवळ 20 मिनिट मार्केटनं स्टे केलाय, त्याच्यावरती स्टे केलाय। लोकांना वाटतं आता बाय साईडला जाणार आहे मार्केट, आणि इथून बघा सपोर्ट पण घेतला होता, मग यांना हाकलून दिलं मार्केटमधून आणि मार्केटनं अप साईडची रॅली केलेली आहे। मी एंट्री या इथं कुठं घेतली होती आणि इथं याच्या लाईनला बुक केलं होता, असं नाही की इथपर्यंत, अजिबात नाही, याच्यावरतीच बुक केला होता। आणि US30 मध्ये पण सेम एंट्री होती हेड शोल्डरची, ती पण दाखवतो तुम्हाला, पण त्याआधी कालचा दिवस दाखवतो, सगळ्यात सोपा आणि बेसिक दिवस। हे बघा, जसं मी तुम्हाला म्हणलो की इन्व्हर्टेड हेड शोल्डर झाल्यावर सगळे बाय करत होते तिथं, तसं सेम बघा गोष्ट। हा बघा, एम पॅटर्न बघा, इथे दिसला का तुम्हाला? एम पॅटर्न बघा, नेकलाईन ब्रेकआउट झाली इथं, सगळ्या लोकांना वाटायला लागलं की मार्केट आता सेल डायरेक्शनला जाणार आहे। आणि सेल डायरेक्शनला जाणार वाटलं की बघा, इथं सस्टेन पण केलं। काही लोक म्हणतात की रिटेस्टची कॅन्डल आली पाहिजे। अरे भावानो, मी तर म्हणतो US100 जर रिटेस्टची कॅन्डल आली का नाही, 200% मार्केट वरती जातं। ठीक आहे, पण एवढ्या कॉन्फिडन्सनं बोलणार नाही, कारण ते काय असते माहिती का, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते। माझी जी स्ट्रॅटेजी आहे मी त्याच्यामध्ये ट्रेड करतो, आणि त्याच्यामध्ये बघा, मग इथं थोडंसं रेड कॅन्डल आली म्हणजे स्टॉप केलंय। मग नेकलाईनला ज्यावेळेस मार्केट थांबतं ना थोडा वेळ, त्यावेळेस मार्केटमध्ये सेलर ऍक्टिव्हेट होते, लोकांना वाटतं आता सेलला जाते मार्केट, चांगला एम पॅटर्न, एकदम क्लिअर कट एम पॅटर्न बनलेला आहे।
बाय डायरेक्शन एंट्री घेतली आणि टेलिग्रामला पण सांगितलं होता ही ट्रेड अनालिसिससाठी. बाकी तुमचं अनालिसिस माझं अनालिसिस थोडंसं मॅच करण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही. इथून बघा मार्केट गेल्यावर परत इथं थोडासा रिटेस्ट घेतला आणि परत वर गेलेला आहे मार्केटनं. आणि बघा चांगले वरतीपर्यंत जेवढे लोकांचे स्टॉप लॉसेस होते त्यांना सगळ्यांना खात गेलेला आहे. परत बघा ह्या ब्रेकआउट नंतर मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट दिसली. जशी रिट्रेसमेंट दिसली परत लोक बाय करायला चालू करतात. का? आपल्या सगळ्यांना शिकवलेलं आहे ब्रेकआउट रिट्रेसमेंट झाली की बाईंग करायची. लोक इथं कोण बाय करत नसते. काही काही शाणी लोक आहेत का मार्केटमधली म्हणजे भारी ट्रेड करणारे ती लोक इथं बाय करतात, इथपर्यंत प्रॉफिट बुक करून घेतात आणि ती असते स्मार्ट रिटेलर ज्यांना म्हणायचं. मग ती लोक इथं बुक करून घेतात आणि जी काय रॅन्डम लोक आहेत त्यांना वाटतं आता रिटेड झाले, चला हायर हायचं स्ट्रक्चर मार्केट फॉर्म करायला लागले, ब्रेकआउट रिट्रेसमेंट झालेले, ती लोक बाय करायला चालू करते आणि मार्केट लगेच हाकलून देतं. अशा प्रकारे एकदम सिंपल अनालिसिस होतं. सेम डाव जोन्स मधला एक तुम्हाला ट्रेड दाखवतो आता आणि आपल्या इंडियन मार्केटचा पण एक ट्रेड दाखवतो. इथं बघा डाव जोन्स मधला एक ट्रेड हा हेड शोल्डर, ठीक आहे, इन्व्हर्टेड हेड शोल्डर, ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. मग इथं रेड कॅन्डल आली तर काय लोक म्हणजे सस्टेन झालं नाही, ठीक आहे ना. मी हे सांगत बघा तुमचे रूल बनवले तुम्ही की सस्टेन झालं तर ट्रेड घ्यायचं तुम्ही, बरोबर आहे. मी कुठं म्हणतो चुकीचं आहे तुमचं. पण जे एक रॅन्डमली लोक आहेत मार्केटमधली ज्यांना फक्त पॅटर्न माहिती आहे ती लोक कपाक्षाने ब्रेकआउट झाला की एंट्री घेतात मार्केटमध्ये आणि मार्केट त्यांचा स्टॉप लॉस हंट करतं. आपण म्हणतो माझा स्टॉप लॉस मारला आणि मार्केट घे म्हणून माझ्या डायरेक्शन गेलं. त्याचं कारण हेच असतं, जिथं सगळे लोक बाय करतात तिथं मार्केट फॉल येतं आणि मग नंतर वरती जातं आणि त्यानंतरचा मूव तुम्ही बघू शकता. तो हा हेड शोल्डर मधील जी सगळी लोक आहेत ती निघून गेल्यानंतरचा हा मूव आहे मार्केटमध्ये. हा नेक्स्ट दिवस आहे खरं तर. इथं नेक्स्ट दिवस चालू झालाय बघा. इथं नेक्स्ट दिवस चालू झालाय. असं हायर हायचं स्ट्रक्चर बनलं बघा, दिसत असेल. खूप सोप्या गोष्टी आहेत पण समजाव्या लागतात मार्केटमध्ये. बघा इथं असं हायर हाय स्ट्रक्चर बनलं, लगेच हाकलून दिलं त्या लोकांना आणि परत मार्केट डायरेक्शन मध्ये गेलं. मग तुम्हाला एकतर एंट्री बनवताना एक तर वरून सेल डायरेक्शन एंट्री बनवायची असते, नाहीतर यांना हाकलून दिलं ना मग नंतर बाय डायरेक्शन एंट्री बनवायची असते. पण जर असं एकदम क्लिअर कट स्ट्रक्चर दिसायला लागलं मार्केटमध्ये तर अजिबात, जर तुमची स्ट्रॅटेजी काय असेल तर बनवू शकता. पण माझ्या हिशोबानं थोडंसं टेस्ट करून बघा की असं हायर हायचं स्ट्रक्चर बनलं मार्केटमध्ये की लगेच हाकलून देतं मार्केट. जसं इथं बघा इथं हायर हायचं स्ट्रक्चर बनलं, लोकांना वाटायला लागलं बाईंग चालू झाली, मार्केट दिला हाकलून त्यांना. मग कोणती पोझिशन बनवायची तुमच्या हिशोबात आहे की ही बाबा पोझिशन बनवू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की ह्यांना हाकलून दिल्यावर मार्केटच्या मनावर आहे ना की वर जायचं आहे की खाली जायचं आहे. ऍक्च्युअली कसं असतं, जिथपर्यंत स्टॉप लॉस सापडत जातात मार्केटला ते मार्केट खाली जातं तसं. तर एवढं सिंपल गोष्ट होते. निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये पण दाखवतो एक गोष्ट तुम्हाला, थांबा. एम पॅटर्न बनलेला कुठे गेला? हा बघा दिसलं का? आता बोल बघा, हा एम पॅटर्न एकदम क्लिअर कट एम पॅटर्न दिसत असेल. नेकलाईन ब्रेकआउट झाली आणि कोण तर म्हणत होतं ना की बाबा रिटेट झालं नाही, प्रॉपर रिटेस्ट. हा घ्या प्रॉपर रिटेस्ट मार्केटमध्ये, ठीक आहे. तुमची स्ट्रॅटेजी जात असेल ना भावानो, खूप चांगली गोष्ट आहे, करा प्रॉफिट. मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाहीये, पण तरी पण मी तुम्हाला एक ट्रॅप सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर बघा रिटेस्ट केलं प्रॉपर आणि मार्केट कुठे गेलाय? वरच्या साईडला गेलाय. मग काय मला सांगा, एम पॅटर्नवर कुठं मार्केट खाली जातंय? मग हा अभ्यास करण्याची गोष्ट आहे, तुम्ही करून बघा. व्हिडिओ खूप मोठा झालाय, 8 मिनिटाचा नॉन स्टॉप व्हिडिओ झालाय. मला वाटलं होतं मी 2-3 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार होतो, पण आय थिंक व्हिडिओ चांगला झालाय, तुम्हाला भरपूर नॉलेज भेटलं असेल. तर अजून कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता, ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.